आम्ही जेव्हा नगरसेवक झालो 2012ला, आमची अशी कन्सेप्ट होती की आपला जो प्रभाग आहे तो शून्य कचरा प्रभाग करायचा. आता शून्य कचरा प्रभाग म्हणजे काय की माझ्या प्रभागामध्ये कुठेही कचरा साठता कामा नये, उघड्यावर पडलेलं दिसू नये. आता नागरिकांच्या बऱ्याच वेळा समस्या असतात कचऱ्याच्या बाबतीत. म्हणायचं झालं तर ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा, पण त्या व्यतिरिक्त तुमचं गार्डन वेस्ट असतं. म्हणजे झाडं झुडपं ज्याच्या त्याच्या कोणाच्या अंगणात लावलेली आहेत, कोणाच्या प्रांगणात लावलेली झाडं आहेत, त्याची गळलेली पानं आहेत, फुलं आहेत, हा कचरा टाकायचा कुठे? घरातलं एखादं अडगळीचं सामान बाहेर काढायचं, त्याचा फारच कचरा झाला, त्याची विल्हेवाट लावायची कशी? आता तुमच्या आजच्या या कम्प्युटरच्या जगामध्ये ई वेस्ट कचरा किती झाला, याची विल्हेवाट लावायची कशी? हा सगळ्या नागरिकांसमोर एक मोठा प्रश्न होता. आम्ही नियोजन केलं की आपल्याला शून्य कचरा प्रभाग करायचा, तर त्यानुसार आम्ही वॉर्डमध्ये, त्यावेळेसच्या आमच्या वॉर्डमध्ये असं नियोजन लावलं की नागरिकांना आपण दर आठवड्याला एकदा ई वेस्टची गाडी, म्हणजे ई कचरा संकलनासाठी एकदा गाडी उपलब्ध करून द्यायची, एकदा गार्डन वेस्टसाठी आठवड्यातून एकदा गाडी उपलब्ध करून द्यायची, एकदा घरातलं अडगळीचं सामान काय टाकायचं असेल तर त्याच्यासाठी गाडी उपलब्ध, रोजच्या कचऱ्यापेक्षा वेगळ्या, आणि रोजच्या कचऱ्यासाठी रोज गाडी उपलब्ध करून द्यायची. मग त्याच्यामध्ये ओला कचरा वेगळा करायचा, सुका कचरा वेगळा करायचा. मग तिथे बकेट वाटण्यापासून आम्ही सुरुवात केली. प्रत्येक घरामध्ये ओल्या कचऱ्यासाठी बकेट वेगळी, सुक्या कचऱ्यासाठी बकेट वेगळी. त्याचं सेग्रिगेशन ऑटोमॅटिक लोकांच्या इथे व्हायला लागलं. तो कचरा संकलित करत असताना प्रभागामधल्या आमच्या त्यावेळी जिथे जिथे कंटेनर लावलेले होते, पूर्वी आपल्याकडे कंटेनर असायचे कचरा टाकण्यासाठी, हे कंटेनर आम्ही पूर्ण तिथून काढले. ते काढत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे नियोजन बाकीचं पहिलं पूर्ण केलं आणि मग ते कंटेनर काढले. लोक याचे कंटेनर मध्ये कचरा टाकायचे, निघून जायचे, त्यापेक्षा घरपोच. जबाबदार कोथरूडकरांनी आम्हाला त्याच्यामध्ये इतकी साथ दिली की आम्ही काही काळातच, म्हणजे अत्यल्प काळात, वर्षभराच्या आतमध्ये, त्यावेळी कोथरूडकरांच्या चांगल्या सहभागामुळं आमचा कोथरूडचा जो हा प्रभाग आहे हा शून्य कचरा प्रभाग म्हणून निर्माण करू शकलो.